अगं माझ्या नवऱ्याने गाडी घेतली बघ, नवीन ट्रॅक्टर घेतले, छान आहे ना? छान आहे की, पण ट्रॅक्टर काय आणते, गुरं काय बघते, सगळं का तूच करते काय? अगं केलं पाहिजे. आज जग किती पुढे गेलंय सांग. आज महिलांनी सक्षम बनलं पाहिजे. आज बाई पुरुषाच्या खांदा लावून बाई आज पुढे चालले, काम करते. आपण पण केलं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे. केलं पाहिजे, बरोबर आहे. पण आपण खेडेगावात असतात त्यामुळे लोक नावं ठेवतात ना आपल्याला. असं अगं ठेवी नका, लोक काय दोन्हीकडनं नावं ठेवतात. चांगलं केलं तरी पण नावं ठेवतात, वाईट केलं तरी नावं ठेवतात. जगाचा विचार करायचा नाही, आपण आपलं करायचं. आपल्याला कमी पडणार का, जाणून देणार का शेजार पाजारचे गावाकडले? हा काय माझ्या नवऱ्याला नुसतं नावं ठेवायला बसलेत. माझा नवरा जात आहे बिचारा, कंटा मुक्तीचा अध्यक्ष झालाय माझा नवरा. ते तरी तिकडे बघावं का शेती करावं सांग बरं. त्यांनी तिकडे बघते, तर त्यांना गावाचं पडलंय, त्यांनी गावाचं बघतात, मी शेताचं बघते. आता आमचं शेत आहे, मला बघावंच लागणार ना. मी बघणार नाही तो कोण बघणार? बरं ऊन पडले, चल घरी. हा जरा जाऊन येते शेतात, मग येते पण. सावकाश जा बाई. हो हो. तो पण जाऊन आले ना, पण ठीक आहे. तर आता तुम्हाला ते खरा प्रकार कसं असतंय, खेडेगावच्या लोकांना परपंचासाठी जरा काय तर बघावंच लागतंय, करावंच लागतंय. आणि अडचणी असते संसारात, त्यामुळे संसारासाठी बाई करते बघा. कारण देव ही बाईच करत असते, पुरुष करत नसतो. आई मला आणि घर परपंच बाईवरच चालतो, पुरुषांवर काय? पुरुष साधू संतांनी सांगून ठेवले, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. माणसात देव शोधायचा, अंधश्रद्धेला जास्त खतपाणी घालायचं नाही. आता 21व्या शतकातली दुनिया आहे, सगळं जग अपडेट झाले, आता बदललंय. या सगळ्याला आता काय नवीन दाखवलं पाहिजे. कुठपर्यंत तुम्ही या रडगाण्यात गाठ बसणार आहे? ठीक आहे, आता मी थोड्या वेळाने सरपंचाला पण फोन करतोय आणि माझा फोन आण मोरा. चहा केला का पाहुणे? नाही करते की. हा ठीक आहे. माझे हॅलो, तू पण लई ह्यांच्या ह्याच्यावर जाऊ नको. हा सरपंच, थोडं का होईना आपण पण बायकांनी. हा ते आपल्या गावात ते पांचरा बाबा परवा आला होता ना. हा तोच काय झालं त्याचं, ते आपल्या गावातले बरेच काय बायका मंडळी तिथे जाऊन म्हणजे पैशाचे लयलूट व्हायला लागले. काहीतरी असं पण ऐकायला मिळालं एक जणांचं की तिच्या बायकोने त्याच्या परस्पर त्या नवऱ्याच्या खिशातले पैसे काढून त्या बाबाला काहीतरी दिले म्हणणं. असला विचित्र प्रकार झालाय. हो तेच. आता 4 वाजता जायचं आहे आणि तो काय जेवढे येतील, आता मला वाटत नाही जास्त येतील, लोक घाबरतात. पण मी स्वतःहून तो उकरून काढणार आहे. देवाने तुम्हाला पुढील प्रकार दाखवणार आहे. तरी या. हा या तुम्ही. होय तुम्ही पण हात लावू नका, लांब थांबा. माझं काय आवाज येऊ द्या, मी करतो. ठीक आहे या. बघू अजून कोण येते का बघतो कोणाला तरी. हा ठीक आहे, ओके. सरपंच पण घाबरायला लागला ना, काय बाबा ते देव असते म्हणून. ठीक आहे मला दाखवतो. बाई नवरा काय तर करणार तुमच्या संसारावर, काय तर काय नाही. बघ माझा नवरा अध्यक्ष झाल्यापासून रोडची कामं केली, शौचालयाची कामं केली. आता हे त्यांचं कर्तव्य त्यांना करावंच लागते, पण हे देव केलं की नाही माझ्या नवऱ्याने. आणि परत आता ते भामट्याला आता बाहेर काढणार आहेत, आपल्या गावातून बाहेर. लोकांना लय लुटलं त्या भामट्याने, अक्षरशः बाया वेड्या झाल्या. काय घराचं बांधकाम मेचं पडलं, काय बांधकाम आहे काय? ही इटा हे आणले त्या सगळ्या. आता मिस्त्रीचा काय कार्यक्रम आहे, त्यामुळे ती मिस्त्री आली नाही. मला काय वाटलं भांडवल पैसे भांडवल काय राहिलं आपलं? भांडवल कमी देत नाही. माझं म्हणणं तसं झालं. नाही काय नाही अजिबात. त्या मिस्त्रीचा काय कार्यक्रम होता तिथं, त्या कार्यक्रमामुळे ती आलीच नाही. आज
हे जवळ 4 दिवस जायचे उद्या किंवा परत येणार आहे. जर नसलं तुम्ही हाय मला सांगा काय 4 दोन पण देतो आपण माझ्या परिस्थितीला आपण बर मग बरंच झालं की हा. टाकल्यावर मागतोय. टकल्यावर घे आता काय करायचं का चालू आहे धंदा पाणी? काय नाही बाबा 4 गिराईक इच्छा तेवढं थोडं हा. तेवढ्यावर बागीत वस्तू पण काय करावं आता? आणि काय दोघं नवरा बायको लेकरू बाळ बी आहे काय नाही काय नाही दोघांना किती लागत हा 4 गिराईक झाली बाद झालं मग ते किलोभर लय- साखर 8-15 जाती काय लागते हा किलोभर साखर आम्हाला 8-15 सरत नाही काय लागत हा आम्हाला बरं दोघं नवरा बायको किती लागायचं आहे? काय लागत पहिलीभर ज्वारी 2 महिने सरत नाही काय काय लागते पाहिलं दुकानदार कशी काय काय हो म्हणाली काय ते काम असं कामावर आले असते बऱ्याच दिवसात आले हो काय ते कधी काम येत नाही ते काम काय नसलं असं त्यांचं नाही काय काम नसलं टाइमपास राहिले गेले या जोड राम राम सर राम 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 या काय चाललंय काय नाही काय नाही बा व्यवस्था बसा बसला बघा पाणी हा. दिसला म्हणलं तुम्ही सावलीला म्हणलं तिकडे आम्ही हिरला पाणी किती बघा म्हणलं होतं हा. मग असं बघून आलो तर तुम्ही दिसला सरपंच म्हणलं आता सरपंच आहे मळ्यात तर जावं म्हणलं कसं काय चाललंय काय असं जाऊ द्या गरीबाच्या घरला गरीबा? रामला पाय गाव ताब्यात आहे तुमच्या आवाज सरपंच ते किती दिवस असतंय 5 वर्ष झाली की तिकडे तसं कसं मग काय तुम्ही आणि तंटामुक्त अध्यक्ष हा. तुमच्या दोघा हातातच गाव असते 5 वर्ष झाले संपला विषय बरोबर दुसराच कोणतरी तसं होतो नाही. तुम्ही होते तसं कसं तुम्ही गाव सोडता हो? आता 15 वर्ष झालं सरपंच तुम्ही जाऊन आता अजून जाऊ 7 दिवस होऊ शकतो तुमचा आशीर्वाद आहे म्हणून हाय आम्ही देणार की अजून दोघं पाय पाकल्यावर आम्ही ए, नाही, कशाला नाही, तसं काय तुमचा हात असेल काय कमी नाही हो. सरपंच राव त्याविषयी नवलच झालं राव कोणचं? ते साधा ना तिथे आवाज मी पण ते ऐकलं पानसट बाबा होय. पानसट बाबा मी पण ऐकलं त्या खाली पैसे निघले म्हणून आम्ही पण दिलतो आम्ही पैसे होता ये तुका मी समोसे होता मोहरा होती काय ते अजबच घडलं बाबा आयु पण तू मला तर लय भ्या वाटलं होतं बा माझं बी काय पळून जा वाटलं मला तर हा ना, पण सदा सदाडी रिंग माझा माणूस आहे भाऊ 4 बुक शिकल्यामुळं त्याची बुद्ध्याचा नाही, शिकल्याला जे फायदा होतोच हो कुठे ना कुठं काय आपले किती 4-5 शिक्षण आमची तर काय काय बापाने शाळा बी शिकू नाही परिस्थिती नव्हती आई बापाचा दोष नव्हता हो. हम्म. आपलं दोष आपलं कर्म वाईट होणार आई बापावर दोष चून चालत नाही पण नाही. मला नवल वाटलं गाड्या पण त्यावेळेस साधा मला भ्या वाटलं पळून जा वाटलं मोहराचा मी सरक सरक मग बोलतो काय? लागला. नाही पण सदा काय ना काय पण गावात करून धावणार गाड्या असं दिसणार 4 नाही बुक शिकले म्हणल्यानंतर चार बुक शिकले. 100% काय ना काय करणार नाही, असू द्या बरं झालं केलं तर ते नशिबानं मोठं नाही, झालं. बघा, तंटामुक्त अध्यक्ष टाका- केल्यापासून- टाका करून करून आयुष्य केलं त्यांचं. नाही पण अध्यक्ष तंटामुक्त अध्यक्ष गेल्यापासून सदा पण 1 नंबर झालं काम करायला कामं गावात करायला, कामं विचारले हाला त्याला आमचं समजा उकरून काढलं बाहेर उतरून काढायला लय लोक लय बळी पडली होती. पडली होती पण ते हे पानसट बाबानं पाग गाव एवढं केलं आपलं मी बकर केले त्या देवाला हा. 500 बाबाच्या काय अवघड आहे. मी बी त्यावेळेस ठेवलं 500 रुपये 500 रुपये मग काय आम्ही होती ते? पैसे त्यात निघालं माझं आम्ही पण पैसे दिलतो अहो हा. मग काय लय दिलतो पैसे नाही पण ही गावाचं काय तर कल्याण करणार बा करतोय, कल्याण करतोय. उगू जेव्हा बकर गाडी मी आता या आईला निस्कार बकरी गेलं काय ती देव काय काही करते काय भया आपणच खाल्लं मग? पण ते झालं की सगळं झालं सगळं बोध झाला ते मला वाटतं पण तंटामुक्त सदा काय ना काय गावात 100% चांगलं करणार नाही, बरं झालं की आपल्याला ते गावाची त्याचा नाच प्रगती चालू आहे पण सरपंच दारू बंद करा नादावर आहे पण नाही, ती आपल्या गावाची प्रगती झाली चांगलं जाईल होतं करल हा.